नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयदीप कुलकर्णी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की MSCET 2025 ची जी तुमची एक्झाम झाली आहे, त्या एक्झाममध्ये काय टेंटेटिव्ह कट ऑफ लागणार आहे, टॉपच्या ऑटोनॉमस कॉलेजेसचा किंवा किती लागला जाऊ शकतो, सोबतच पर्सेंटाइल किती असायला हवेत, जर तुम्हाला एक चांगली ब्रांच हवी आहे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये किंवा तुमच्या सर्वांची जी ड्रीम ब्रांच आहे मित्रांनो, कम्प्युटर सायन्स असेल, कोणाची IT असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर ह्या सर्व ब्रांचेस करिता साधारणतः किती स्कोर असायला हवा, आणि जो तुमच्या मनात इतरही जे प्रश्न असतील काउन्सिलिंग राऊंड बाबत वगैरे, या सर्व प्रश्नांचे उत्तर मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल्सच्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला, तर या चॅनलला तुम्ही निश्चितच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला मुद्दा आहे की कट ऑफ काय असणार आहे. कारण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये हाच प्रश्न आहे की सर कट ऑफ किती जाईल, VGTIचा, COEPचा, PICT कॉलेजचा, किंवा सर मी कोणती ब्रांच निवडावी, कॉम्प्युटर सायन्स निवडावी, IT निवडावी, का मी AI किंवा मशीन लर्निंग यासारख्या नवीन ब्रांचेसकडे मी लक्ष द्यावं, डेटा सायन्सचं सर काय फ्युचर आहे, असे असंख्य प्रश्न आहेत. तर आपण सर्वात पहिली जी स्लाइड आहे, या स्लाइडमध्ये आपल्याला कळेल की जर आपण इथे बघत असाल व्यवस्थित, तरी एक्सपेक्टेड पर्सेंटाइल वर्सेस मार्क, म्हणजे मागील 2 ते 3 वर्षांचा जर आपण अनालिसिस केला डेटाचा, याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा कळतात मित्रांनो, की जर आपण साधारणतः CET मध्ये 170 प्लस जर आपल्याला स्कोर येत असेल, तर पर्सेंटाइज जो आहे एक साधारणतः 99.9 कडे पर्सेंटाइल विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍव्हरेज त्या ठिकाणी मिळालेला आहे. सोबतच जर आपण ऍव्हरेज स्कोरचा विचार केला, जसं की आपण बघत आलो की 150, 160, 140, 150 हा एक चांगला स्कोर मानला जातोय जर आपल्याला चांगली ब्रांच हवी असेल महाराष्ट्रातील एक चांगल्या किंवा सर्वोत्तम अशा कॉलेजमध्ये. तर त्या केसमध्ये आपल्याला पर्सेंटाइल असायला हवा 99 प्लस किंवा 98.40 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्कोअरमध्येही बघू शकता की काय स्कोर असावा आणि त्यासमोर किती पर्सेंटाइल असू शकतं. हा एक अंदाज आहे मित्रांनो, जो मागील 2 ते 3 वर्षांचा डेटा आहे. त्याला जर आपण व्यवस्थित अनालाइज केला तर तुम्हाला सुद्धा हेच आउटपुट त्या ठिकाणी मिळेल. तेच आउटपुट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगू इच्छितोय, की तुम्हाला हे समजेल की जर तुमचा रेस्पेक्टिव्ह स्कोर कोणाचा 140 असेल, कोणाचा 120, 130 या रेंजमध्ये असेल, कदाचित आपल्यापैकी कोणाचा 100, 120 दरम्यान असेल, तर तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून हे करू शकतंय की तुम्हाला जो रेस्पेक्टिव्ह स्कोर या ठिकाणी तुम्हाला येत आहे तुमच्या आन्सर की प्रमाणे, किंवा तुम्ही जर आन्सर केलं व्हेरीफाय केला येणाऱ्या काही दिवसांमध्ये, तुम्हाला हे जाणवेल की साधारणतः तुमचा पर्सेंटाइल हा असायला हवा. हा 100% असा असेल का, तर नसेल. हा एक अंदाज आपण त्या ठिकाणी बांधतोय, पण हा एक अचूक अंदाज त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो, कारण मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये एक सेम पॅटर्न किंवा अशा पद्धतीने 99% मुलांचा एक स्कोर पॅटर्न किंवा एक रेंज त्या ठिकाणी डिफाईन झालेली आहे. त्यामुळे जे कोणीही विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्ही सर्वांनी तुमची जी काही एक स्कोर येणार आहे किंवा तुमचं जे स्वतःचं व्यक्तिगत अनालिसिस असणार आहे की सर माझा साधारणतः स्कोर आन्सर की प्रमाणे किंवा मला वाटतो 140 प्लस असायला हवा, तर 140 प्लस प्रमाणे सर मला कुठल्या कॉलेज मिळू शकतं किंवा कुठल्या ब्रांचकडे सर मी प्रेफरन्स द्यावा, किंवा पुण्यातील कोणते चांगले कॉलेजेस आहेत, मुंबईमध्ये कोणते चांगले कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये स्वतःही अभ्यास करावा लागणार आहे. पालकांचंही त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. आणि यासोबतच एक्झाम्पल्स हे युट्यूब चॅनल देखील तुम्हाला MSCETच्या काउन्सिलिंग राऊंडसाठी पूर्णपणे मदत करणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, सगळे प्रश्न इथे तुम्हाला मिळतील. तर या स्लाइडमध्ये आपल्याला एवढं नेमकं क्लिअर होतंय की काय स्कोर रेंज असेल, त्यानुसार किती पर्सेंटाइल मला येऊ शकतो. आणि साधारणतः जर एक ॲव्हरेज स्कोर जर म्हणायचा असेल किंवा एक चांगला स्कोर कशाला म्हणता येईल MSCET साठी, तर 140 प्लस जर स्कोर तुम्हाला आला, तर एक चांगलं कॉलेज, एक चांगल्या ब्रांचकडे आपल्याला जाता येईल. आता जर आपण म्हणायचं झालं की सर चांगलं कॉलेज कशाला म्हणतात किंवा चांगलं ब्रांच कशाला म्हणता येईल, तर ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये ते वेगळं असू शकतं. कदाचित समजा कोणाला कम्प्युटर सायन्स ही ब्रांच बेस्ट वाटत असेल, तर दुसरा कोणी एखादा विद्यार्थी असेल की ज्याला डेटा सायन्स ही बेस्ट वाटत असेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार, त्याला असणाऱ्या आवडीनुसार आणि त्याला कुठल्या ब्रांचमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, जसं मी आता सांगितलं इंटरेस्ट प्लस स्कोप आहे, त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपली ब्रांच आपल्याला निवडावं लागेल. तर ब्रांच कशी निवडायची, कोणत्या ब्रांचला किती फ्युचर आहे, किती प्लेसमेंट मिळतंय, किती पॅकेज मिळतंय, हेही सगळे प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण बघूयात की या स्लाइडमध्ये आपल्याला कळतंय की एक्सपेक्टेड MSCET 2025 कट ऑफ मार्क्स, ठीक आहे, म्हणजे किती कट ऑफ मार्क असू शकतात या ब्रांचेस करिता. जर व्यवस्थित मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्या टेबलकडे, पहिल्या ठिकाणी मी लिहिले कम्प्युटर सायन्स, दुसरं आहे IT, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, AI आणि ML म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. जेणेकरून आजच्या डेटला जर तुम्ही बघितलात की जास्त करून जे मुलं कोडिंग साईडला जाऊ इच्छितात किंवा ज्यांना टेकमध्ये इंटरेस्ट आहे, ते सगळेजण आजच्या डेटला AI, ML किंवा डेटा सायन्सच्या ब्रांचेसला प्रेफरन्स देत आहेत.
तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं साधारणतः जर एक कट ऑफ काढला, जसं मी तुम्हाला सांगितलं की मागील 2 ते 3 वर्षाचा जर आपण अनालिसिस केला, तर कम्प्युटर सायन्स जर आपल्याला हवं असेल एक चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजला कसं डिफाईन करता येईल तर ती टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसला निश्चितच प्रायोरिटी जास्त दिली जाते. त्या खालोखालचे कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, ज्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे, ज्यांच्याकडे फॅकल्टीज चांगल्या आहेत, ज्यांच्या लॅबोरेटरीज चांगल्या आहेत, जिथे तुम्हाला रिसर्चसाठी वाव आहे, असे काही पॅरामीटर्स आहेत ज्या बेसिसवरती कॉलेजेसला रँकिंग दिली जाते किंवा कॉलेजेस चांगले आहेत असं आपण संबोधलं जातं. तेही तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल की ते रँकिंग्स काय असतात. पण एक साधारणतः जर आपण टॉप कॉलेजेसचा एक ॲव्हरेज मीन पकडला मित्रांनो, तर 160 प्लस स्कोर हा असणं एक आवश्यक आहे जर तुम्हाला कॉम्प्युटर सारखी ब्रांच हवी असेल. IT साठी साधारणतः तो स्कोर 155 प्लस आहे. कोणाला मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट असेल, मेकॅनिकलच्या काही चांगल्या कॉलेजेसमध्ये जर आपल्याला ऍडमिशन हवं असेल, त्या ठिकाणी 130 प्लस स्कोर एक साधारणतः असणं गरजेचं आहे ऑटोनॉमस करिता. 125, 158, 157 हे एक रिस्पेक्टिव्ह विद्यार्थी मित्रांनो, ही एक रेंज या ठिकाणी आपण दिलेली आहे. ही रेंज तुम्हाला एवढं मार्गदर्शन करेल की जर तुमचा स्कोर ह्या रेंजमध्येच असेल तर तुम्हाला कळेल की मला ज्यावेळेस कॅप राऊंडला मी फॉर्म फिलिंग करेल, तर फॉर्म फिलिंग करताना कुठल्या ब्रांचेसला मला प्रायोरिटी पहिली द्यायची आहे, सेकंड द्यायची आहे, थर्ड द्यायची आहे. कारण होतं असं मित्रांनो की आपण 2 वर्ष मेहनत करतो, चांगला स्कोर या ठिकाणी घेऊन येतो, पण काउन्सिलिंग राऊंड म्हणजे कॅप राऊंडमध्ये आपण काय प्रेफरन्स देतो याला खूप म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे यासाठी हा सगळा डेटा तुम्हाला मदत करतोय आणि ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सर्वांनी खूप काळजीपूर्वक ऐकणं, बघणं आणि याचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. सोबतच या ठिकाणी जे मी इथे लिहिलेलं आहे की मिड टियर कॉलेजेस, जर आपण मिड टियर कॉलेजेसचा जर टर्मिनॉलॉजीचा विचार केला तर काही ऑटोनॉमसच्या व्यतिरिक्तही देखील काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, काही टॉपच्या कॉलेजेस आहेत. तिथे जरी तुम्ही रेंज बघितला साधारणतः एक 5 ते 10 मार्काचा डिफरन्स आहे, जास्त नाहीये. जर COEP म्हणा, VGTS सारख्या ठिकाणी जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स सारखी ब्रांच हवी असेल तर 160 प्लस स्कोर हा असणं आवश्यक आहे. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही DY पाटील म्हणाल, सिंहगड कॉलेज म्हणा, VIT म्हणा, VIT पुणे, या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 140-150 प्लस स्कोर असणं देखील गरजेचं आहे. तर सोबतच तुम्हाला इतर कॉलेजेसचा देखील एक रेंज कळतोय. पण जर व्यवस्थित आपण बघितला तर डिफरन्स जास्त आहे का मित्रांनो? डिफरन्स फक्त 10 ते 20 मार्काचा डिफरन्स आहे. डिफरन्स जास्त नाहीये. सांगण्याचा अर्थ हाच आहे की जर ब्रांचेसला जर आपण बघितलं तर ब्रांचेसची डिमांड खूप जास्त आहे. चांगल्या ब्रांचेसची, आणि चांगल्या ब्रांचेसमध्येच आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला स्कोरही चांगला असायला हवा. आणि सोबतच जो कॅप राऊंडचं मी तुम्हाला सांगितलं ते देखील भरणं खूप महत्वाचं आहे आणि अत्यंत आवश्यक आहे. ते देखील येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 बाबी निश्चित कळाल्या आहेत की जर 160 प्लस स्कोर तुमचा येत असेल, 170 प्लस स्कोर येत असेल तर निश्चित तो स्कोर चांगला स्कोर मानला जाऊ शकतो, ज्याचं पर्सेंटाईल 99 प्लस असू शकतं. आणि जर ब्रांचेसचा विचार केला आपण, दुसरा मुद्दा की त्यामध्ये कम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, ज्या ब्रांचेसकडे आजच्या डेटला युथ अट्रॅक्टेड आहे किंवा जिथे खूप चांगला स्कोप आहे किंवा जिकडे फ्युचर आहे, जिकडे वर्ल्डचं फ्युचर आहे टेक्नॉलॉजीमध्ये, निश्चितच त्या ब्रांचमध्ये जर आपल्याला ऍडमिशन हवं असेल मित्रांनो तर तो स्कोर रेंज देखील 140-150 प्लस असणं गरजेचं आहे. 2 बाबी क्लिअर होत आहे की तुम्हाला 140-150 हा एक ॲव्हरेज स्कोर मानता येईल, पण डिपेंड करणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर किती येतोय. ते तुम्हाला तुम्ही दिलेल्या पेपरनुसार एक अंदाज आलेला असेल. त्या अंदाजानुसार तुम्हाला एक जे रेंज बांधता येते पर्सेंटाईलची आणि कॉलेजेसची. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहोत की पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय आहे, कॉलेजेसचा काउन्सिलिंग राऊंड कसे होतात, सोबत सर ब्रांचेसला कशी प्रायोरिटी आम्ही द्यावी, ब्रांचेस कोणत्या चांगल्या आहेत त्या कशा आयडेंटिफाय कराव्यात, सोबतच कॉलेजला कसं आपण चांगलं समजावं. जसं मी आता बोललो की कॉलेजेसचा प्लेसमेंट असतील, त्यांच्या फॅकल्टीज असतील, रिसर्च असतील, या सगळ्या गोष्टींचं कसं अनालिसिस केलं जातं, हे सर्व काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मित्रांनो याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, या चॅनलवरती मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला हे छोटेसे मुद्दे क्लिअर झालेले असतील ह्या एक 4 ते 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.